राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत मतदारांचा मतरूपी आशीर्वाद घेतला। गुहा, तांभेरे, तांदुळनेर, माळेवाडी, डुकुरेवाडी, सातरळ, सोनगाव, अनापवाडी, धानोरे, निंभेरे, तुळापूर, कानडगाव आदी गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या आहेत। दौऱ्यादरम्यान गावामधील प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेत त्यांनी थेट मोबाईलवरून संबंधित अधिकारी तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधत प्रश्न मांडले। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। ग्रामस्थांनी आपल्या मनोगतात म्हटलंय की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे जनतेच्या प्रश्नांसाठी तत्परतेनं फोन करणारे नेते होते। संघर्षामधनं उभे राहिलेले त्यांचे नेतृत्व जनतेशी घट्ट जोडले गेले होते। त्यांच्या जनता दरबारामधनं अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत। आजही अडचण आली की त्यांच्या आठवणी जाग्या होतात। गोरगरिबांसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणजे शिवाजीराव कर्डिले अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। अक्षय कर्डिले यांच्या गावभेट दौऱ्यामध्ये महिलांचा विशेष उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत त्यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला। ही निवडणूक जनतेनंच हाती घेतली आहे असंही ग्रामस्थांनी म्हटलंय। तर यावेळी उमेदवार अक्षय कर्डिले म्हणाले की राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये माझा कोणीही शत्रू किंवा विरोधक नाहीये। ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी आहे। राहुरी तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी राहुरी विद्यापीठाच्या जागेमध्ये MIDC उभारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत। गावोगावी फिरताना ही निवडणूक जनतेनंच हाती घेतल्याचं स्पष्ट दिसतंय। मी तुमच्या कुटुंबामधील सदस्य आहे, मला आवाज द्या, स्वतःच्या गावासारखेच काम करेन असं आश्वासन त्यांनी दिलं। आमदार झाल्यानंतर पदाच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास केला जाईल, कोणतंही गाव वंचित राहणार नाही असं त्यांनी ठामपणे म्हटलंय। तर स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं। माझ्या वडिलांनी जनतेसाठी संघर्ष केला, प्रत्येक माणूस जोडला आणि मतदारसंघात कुटुंबासारखं नातं निर्माण केलं। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी जनतेच्या सेवेत सदैवपणे हजर राहीन असं त्यांनी म्हटलं। तर यावेळी रामचंद्र कोळसे, साईनाथ कोळसे, बाळासाहेब दिनकर, राजेंद्र मुसमाडे, विलास मुसमाडे, उत्तम मुसमाडे, काशीनाथ सावळे, रमेश सावळे, लक्ष्मण सावळे, हरिभक्तपरायण गणपत सरोदे, हरिभक्तपरायण जनार्दन नाईकवाडे, अमोल भनगडे, भास्कर गाडे, धनंजय गाडे, विनीत ताठे, अतुल ताठे, वसंत डुकरे, कारभारी ताठे, कैलास डुकरे, तुलसीराम डुकरे, बाळकृष्ण चोरमले तसेच जयवंत जोरवेकर, रमेश पणाले, सतीश ताठे, योगेश गीते, बाबासाहेब शिंदे, जया आत्रे, राजेंद्र आढाव, सुभाष दिघे, बाळासाहेब दिघे, आप्पासाहेब दिघे, पांडुरंग दिघे आदींसह ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आता आपली येणाऱ्या 23 तारखेला आपल्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार आहे। आता भारतीय जनता पार्टी महायुतीकडून मी उमेदवार आहे।
साहेबांनी जे तुम्हाला स्वामी समर्थ मंदिरासाठी शब्द दिला होता ती आता जबाबदारी माझ्यावरती आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा विश्वास देतो की 4 मे निकाल आपला लागला त्यानंतर तुमचं 100% मंदिर हे पूर्ण करून देईन. आणि पुढच्या काळात ज्या ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता असेल आपण मला आपल्या घरातल्या हक्काचा माणूस म्हणून तुम्ही मला कधी पण संपर्क करून कुठलंही तुमचं वैयक्तिक काम असू, सार्वजनिक असू किंवा धार्मिक असू, कुठल्याही कामात आपल्याला कमतरता राहणार नाही. पूर्णपणे माझा प्रयत्न राहील की जसं आपल्या सर्वांसाठी साहेब काम करायचे त्याच पद्धतीने त्याच वाटचालीवरती मी आपल्यासाठी सदैव हजर आणि आपल्यासाठी काम करत राहीन. एवढंच या निमित्तानं सांगतो. फक्त विनंती आहे की 23 तारखेला मात्र आपण सर्वांनी आवर्जून आपला अनुक्रमांक नंबर 1 आहे आणि आपलं चिन्ह कमळ आहे. तर आपण स्वतः तर करणारच आहात, पण आपण जे आपल्या भागामध्ये राहणाऱ्या महिला असतील, फोनद्वारा आपले पाहुणे असतील, आपले नातेवाईक आहेत, आपले संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतदारसंघातल्या सांगावं की आपण जास्तीत जास्त मतदान यावेळी द्यावं. खरं म्हणजे ही निवडणूक कुठल्याही प्रकारे आज आता शब्द नाही सांगायला की साहेब नाहीत म्हणून आपल्याला ही निवडणूक आता करावी लागते त्या जागेवरती, पण साहेबांच्या रूपाने तुम्ही सगळे माझ्यासोबत आहेत. त्यामुळं मला विश्वास आहे की येणाऱ्या 4 मेला नक्कीच निकाल आपल्या बाजूने लागेल आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये तांबेर गावाला कुठल्याच प्रश्नाची चिंता करायची गरज नाही. मी 100% आपल्यासोबत राहील आणि महिला भगिनींचं तर पहिल्यापासून प्रेम साहेबांवरती होतं, आता माझ्यावरही आहे. हे कायम मला आयुष्यभर माझ्यासोबत राहून तुमच्यासाठी मी सदैव काम करत राहीन. एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. जय श्रीराम. आज अक्षय दादा आपल्याकडे वेळ काढून आले त्याच्यासाठी अगोदर सगळ्यांच्या वतीने आणि केंद्राच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. त्यांनी आपल्याकडे येऊन आपल्याला जे आश्वासन दिलं ते सार्थक करून दाखवणार याची मला पूर्ण खात्री आहे. जसं आपण साहेबांना मदत केली किंवा साहेबांना जसा जीव लावला तसाच जीव अक्षयदादांना पण आपण सगळ्यांनी लावणार याची मी त्यांना खात्री देते. आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही. तांबेमध्ये सगळ्यात म्हणजे बरेच जण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. आमच्या केंद्राचा राहिला प्रश्न, केंद्राचं काम होणार आहे ते आम्हाला खात्री, त्याच्यासाठी आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी.